जरांगेंना सोबत घेण्याचा प्रस्ताव दिल्यानेच मवियामध्ये मिठाचा खडा पडला असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले। प्रकाश आंबेडकर यांचा हा गौप्यस्फोट जरांगेंचं नाव घेताच मिठाचा खडा पडल्याप्रमाणे नेत्यांची तोंड झाली होती असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। मी आज सगळ्यांना म्हणालो की जरांगे पाटील हे सर्व गरीब मराठीचे प्रतिनिधी म्हणून समोर आलेले आहेत। आतापर्यंत आपण असं घराणेशाहीचं राजकारण करत आलेलो आहोत आणि आम्ही आमची ताकद ही घराणेशाही वाढवावी म्हणून देणार नाही। म्हणून आपण असं करू की जरांगे पाटील यांना असं मान्यता देऊ आणि त्यांच्या बरोबर वाटाघाटी होतात का बघू। जरांगे पाटील यांचं जसं नाव घातलं तसं दुधामध्ये मीठ पडल्यासारखे सगळ्यांचे चेहरे। तर प्रकाश आंबेडकर यांनी केलेला हा मोठा गौप्यस्फोट जरांगे पाटील यांचं नाव काढल्यानंतर जरांगेंबाबतचा प्रस्ताव दिल्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडला असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। प्रकाश आंबेडकर यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। प्रकाश आंबेडकर यांचा जरांगेंबाबत केलेला हा गौप्यस्फोट महाविकास आघाडीमध्ये जरांगेंबाबतचा प्रस्ताव दिल्यामुळेच मिठाचा खडा पडला असं विधान हे प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट महाविकास आघाडीबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केलेलं आहे। महाविकास आघाडीमधल्या चर्चेमध्ये जरांगेंबाबतचा उल्लेख केल्यामुळे मिठाचा खडा पडला असं प्रकाश आंबेडकर म्हणतात।